Solubility. Though alkyl halide are moderately polar. आता अल्किल हॅलाइड जे असतात ते मॉडरेटली कसे असतात, पोलर असतात. म्हणजे त्यांची मोलॅरिटी कशी असते, थोडीशी मीडियम असते, मॉडरेटली पोलर. दे आर इनसॉल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये ते इनसॉल्युबल आहेत, वॉटरमध्ये ते इनसॉल्युबल आहेत. इट इज ड्यू टू इनॅबिलिटी ऑफ अल्किल हॅलाइड टू फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ अ वॉटर. आता जे अल्किल हॅलाइड असतात तर वॉटरमध्ये अल्किल हॅलाइड्स हायड्रोजन्स बॉन्ड फॉर्म करत नाही. वॉटरबरोबर अल्किल हॅलाइड्स हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करत नाही. अट्रॅक्शन बिटवीन अल्किल हॅलाइड मॉलिक्यूल इज स्ट्रॉंगर दॅन अट्रॅक्शन बिटवीन अल्किल हॅलाइड अँड वॉटर. आता जे अल्किल हॅलाइड मॉलिक्यूलमधलं जे अट्रॅक्शन आहे हे जास्त आहे कोणापेक्षा, जे अल्किल हॅलाइड आणि वॉटर यांच्यामधलं अट्रॅक्शन आहे त्यापेक्षा अल्किल हॅलाइड आणि अल्किल हॅलाइडचे मॉलिक्यूल याच्यामध्ये अट्रॅक्शन हे स्ट्रॉंगर आहे. अल्किल हॅलाइड आर सॉल्युबल इन नॉन पोलर ऑर्गॅनिक सॉल्वंट. अल्किल हॅलाइड्स हे सॉल्युबल असतात नॉन पोलर ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये. अरिल हॅलाइड आर ऑल्सो इनसॉल्युबल इन वॉटर बट सॉल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. अरिल हॅलाइडच्या बाबतीत पण तसंच आहे, वॉटरमध्ये ते इनसॉल्युबल आहेत पण ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये ते सॉल्युबल आहेत. इफ अरिल हॅलाइड आर नॉट मॉडिफाय बाय प्रेझन्स ऑफ एनी अदर फंक्शनल ग्रुप दे शो प्रॉपर्टी सिमिलर टू करस्पॉन्डिंग अल्किल हॅलाइड्स. जर अरिल हॅलाइडची फंक्शनल ग्रुप जे आहेत ते जर मॉडिफाय नाही झाले तर ते अल्किल हॅलाइडसारखेच प्रॉपर्टी ते शो करतात. द आयझोमरिक डायहॅलोबेन्झीन हॅव नियरली द सेम बॉइलिंग पॉईंट बट मेल्टिंग पॉईंट ऑफ दिस आयझोमर शो व्हेरिएशन. डायहॅलोबेन्झीनचे जे आयझोमर्स आहे त्यांचा सगळ्यांचा बॉइलिंग पॉईंट हे वेगवेगळा असतो, सगळ्यांचा बॉइलिंग पॉईंट सेम असतो परंतु मेल्टिंग पॉईंट त्यांचा वेगवेगळा व्हेरिएशन आहे. मेल्टिंग पॉईंट ऑफ प्यारा आयझोमर्स इज क्वाईट हाय कम्पेअर्ड टू दॅट ऑफ अर्थो ऑर मेटा आयझोमर्स. म्हणजे पॅरा आयझोमरचा मेल्टिंग पॉईंट हा अर्थो आणि मेटा आयझोमर्सपेक्षा जास्त असतो. दिस इज बिकॉज ऑफ इट्स सिमेट्रिकल स्ट्रक्चर विच कॅन इझिली पॅक क्लोजली इन द क्रिस्टल लॅटिस. कारण त्याचं जे रिझन आहे तर सिमेट्रिकल स्ट्रक्चर आहे त्याच्यामुळे तो क्लोजली रिलेटेड टू क्रिस्टल लॅटिससारखा आहे. ॲज रिझल्ट इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आर स्ट्रॉंगर देअरफॉर ग्रेटर एनर्जी इज रिक्वायर्ड टू ओव्हरकम इट्स लॅटिस एनर्जी. त्यामुळे जो इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे पॅरा आयझोमर्सचा हा स्ट्रॉंगर आहे, त्यामुळे त्याला ब्रेक होण्यासाठी ग्रेटर एनर्जी लागते. ओके, म्हणजे लॅटिस एनर्जी पेक्षा त्याला ग्रेटर एनर्जी लागेल ब्रेक होण्यासाठी आणि त्यामुळे पॅरा आयझोमर्सचा मेल्टिंग पॉईंट हा जास्त असतो अर्थो आणि मेटापेक्षा. आता इथं आपल्याला त्यांनी डाटा दिलेला आहे, न्यूमेरिकल डाटा, त्याच्यात आपण पाहू शकतो. तर हा अर्थो आहे, हा अर्थो आहेत, हा मेटा आहे आणि हा प्यारा आहे. तर याच्यामध्ये मेल्टिंग पॉईंट प्याराचा जास्त आहे, ठीक आहे, त्यापेक्षा कमी अर्थो आणि मेटाचा आहे, ठीक आहे. मित्रांनो, आता जो पुढचा टॉपिक आहे ऑप्टिकल आयझोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ज, तो आता पाहणार आहोत आपण. आयझोमर्स हॅव सेम बॉन्ड कनेक्टिव्हिटी दॅट इज स्ट्रक्चरल फॉर्म्युला आर कॉल्ड ॲज अ स्टेरिओ आयझोमर्स. ठीक आहे, म्हणजे जे आयझोमर्स आहेत त्यांच्यामध्ये बॉन्ड कनेक्टिव्हिटी सेम आहे, म्हणजे स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम असणार आहे, त्याला आपण स्टेरिओ आयझोमर्स असं म्हणतो. नॉलेज ऑफ ऑप्टिकल आयझोमर्स विच इज अ काइंड ऑफ आयझोमर्स विल बी युजफुल टू अंडरस्टँड न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ अल्किल हॅलाइड. आता हे जे ऑप्टिकल आयझोमेरिझम आहे आपण त्याला एक प्रकारे स्टेरिओ आयझोमेरिझम असं म्हणतो. याचा यूज कुठं होणार आहे, याचा फायदा कुठं होणार आहे, तर ज्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहेत अल्किल हॅलाइड्सच्या त्या आपल्याला समजण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. Let us now jot down the atom group attached to the each of the carbon in the 2-chlorobutane.
इथे आपल्याला 2 क्लोरोब्युटेन दिलेला आहे. हा आहे 2 क्लोरोब्युटेन. हा आपण नंबरिंग दिलेली कार्बनला, कार्बन 1, कार्बन 2, कार्बन 3, कार्बन 4. आता फर्स्ट कार्बनला जर बघितले आपण तर 3 हायड्रोजन आहेत. ठीक आहे. नंतर म्हणजे फर्स्ट कार्बनला ॲक्च्युली जर बघितले 3 हायड्रोजन अशा पद्धतीने दाखवले आणि इकडे CH, Cl, CH2, CH3 असा कनेक्ट झालेलं आहे. नंतर सेकंड कार्बनसाठी जर बघितलं आपण तर सेकंड कार्बनसाठी एका बाजूला हा EH आहे, एका बाजूला Cl आहे आणि या बाजूला तो इथिल आहे C2H5 आणि या बाजूला आहे मिथिल. अशा पद्धतीने दिले आहे. आता इथे जर बघितलं आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ चारही ग्रुप्स कसे आहेत, डिफरंट अटॅच आहेत. थर्ड कार्बनला जर आपण बघितलं तर H आणि H इकडे आहे CH3 आणि इकडे आहे CH, Cl, CH3. याच्यात जर बघितलं तर हे दोन सारखे ग्रुप आहेत आणि चौथा जो कार्बन आहे त्याचं फर्स्ट सारखंच आहे नियर अबाउट. ठीक आहे. तर याच्यामध्ये फक्त जो सेकंड कार्बन होता त्याला सेकंड कार्बनला जे ग्रुप अटॅच आहेत किंवा जे ॲटम अटॅच आहेत तर एका ठिकाणी H आहे, एका ठिकाणी Cl आहे, एका ठिकाणी मिथिल आहे, एका ठिकाणी इथिल आहे. चारही ग्रुप कसे आहेत, डिफरंट आहे. चारही ग्रुप डिफरंट आहेत. तर आपण त्याला कायरल कार्बन ॲटम म्हणू शकतो. इट कॅन बी सीन दॅट 4 ग्रुप बॉन्डेड टू C2 म्हणजे 2 नंबरचा जो कार्बन आहे आर ऑल डिफरंट फ्रॉम इच अदर. ते चारही ग्रुप त्याला जे अटॅच आहेत ते वेगवेगळे आहेत, डिफरंट आहेत. कार्बन ॲटम इन अ मोलिक्यूल विच कॅरी 4 डिफरंट ग्रुप ॲटम इज कॉल्ड ॲज अ कायरल कार्बन. म्हणजे असा कार्बन ॲटम की ज्याला 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच असतील किंवा ॲटम अटॅच असतील त्याला आपण कायरल कार्बन असं म्हणतो. तर याच्यामध्ये 2 क्लोरोब्युटेनच्या एक्झाम्पलमध्ये जो C2 कार्बन आहे तो कायरल कार्बन ॲटम आहे. त्याला आपण अशा पद्धतीचं मार्क करतो, त्याला अस्टेरिक मार्क असं म्हटलं जातं. तर त्याच्यासाठी बघा इथं एक्झाम्पलमध्ये जो सेकंड नंबरचा कार्बन आहे त्याला आपण अस्टेरिक मार्क करून ठेवलेलं आहे. वेन मोलिक्यूल कंटेन 1 कायरल ॲटम इट ॲक्वायर युनिक प्रॉपर्टी. जर एखाद्या मोलिक्यूलमध्ये 1 कायरल ॲटम असेल तर त्याला एक युनिक प्रॉपर्टी ॲक्वायर होते. सच अ मोलिक्यूल कॅन नॉट सुपरइम्पोज परफेक्टली ऑन इट्स मिरर इमेज. तर जो मोलिक्यूल असणार आहे तो सुपरइम्पोज परफेक्टली मिरर इमेज ऑब्टेन करू शकत नाही. इट इज कॉल्ड ॲज कायरल मोलिक्यूल. आपण त्याला कायरल मोलिक्यूल असं म्हणतो. कायरल मोलिक्यूल अँड इट्स मिरर इमेज आर नॉट आयडेंटिकल. जो कायरल मोलिक्यूल आणि त्याची जी मिरर इमेज असणार आहे ती आयडेंटिकल नसते, ती आयडेंटिकल नसते. इथे आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे, ते एक्झाम्पल आपण पाहू शकतो. 2 क्लोरोब्युटेनचंच एक्झाम्पल आहे. 4 ग्रुप डिफरंट आहे, फर्स्ट, सेकंड. हे बघा 1, 2, 3, 4 आणि हे 1, 2, 3, 4 हे मिरर प्लेन आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज याला आपण असं म्हणतो. नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज याला असं म्हटलं जातं. A chiral molecule and its mirror image both have same structural formula and of course same molecular formula. जे कायरल मोलिक्यूल असतात त्यांचे मिरर इमेज आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला असतो आणि सेम मोलिक्युलर फॉर्म्युला असतो. ओके. म्हणजे जो कायरल मोलिक्यूल आहे त्याची मिरर इमेज दोघांचा सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला, सेम मोलिक्युलर फॉर्म्युला आहे. The spatial arrangement of the 4 different groups around the chiral atom. पण कायरल ॲटमच्या भोवती जे 4 डिफरंट ग्रुप आहेत त्यांची स्पेशल अरेंजमेंट असते. हावेवर इज डिफरंट म्हणजे डिफरंट अरेंजमेंट असते. इन अदर वर्ड कायरल मोलिक्यूल अँड मिरर इमेज आर स्टेरिओ आयझोमर्स ऑफ इच अदर. पण जे कायरल मोलिक्यूल आणि जी मिरर इमेज आहे ते एकमेकांचे स्टेरिओ आयझोमर्स असं आपण त्यांना स्टेरिओ आयझोमर्स असं म्हणतो. तर त्याच्यासाठी रेफर 11 स्टँडर्डचं जे केमिस्ट्रीचं बुक आहे त्या केमिस्ट्री बुक्समध्ये आपल्याला ही कन्सेप्ट ऑलरेडी दिलेली आहे.
The relationship between a chiral molecule and mirror image is similar to the relation between left and right hand. जसं आपला लेफ्ट आणि राईट हँड असतो त्याच्यासारखंच रिलेशनशिप कायरल मोलिक्यूल आणि त्याच्या मिरर इमेजमध्ये असतं. देअरफॉर इज कॉल हँडेडनेस और कायरॅलिटी. त्याला आपण हँडेडनेस किंवा कायरॅलिटी असं म्हणतो. ठीक आहे. तर हा जो कायरल शब्द आहे हा ग्रीक वर्ड आहे. चिअर मीन्स हँड, तिथून ती वर्डचा यूज केलेला आहे. द स्टेरिओ आयझोमर्स in which isomers have different spatial arrangement of group atom around a chiral atom is called as the optical isomers. जे स्टेरिओ आयझोमर्स असतात त्यांच्यामध्ये आयझोमर्सची डिफरंट स्पेशल अरेंजमेंट असते ग्रुपची किंवा ॲटमची अराउंड कायरल ॲटम, त्याला आपण ऑप्टिकल आयझोमर्स असं म्हणतो. द ऑप्टिकल आयझोमर्स डिफर फ्रॉम इच अदर इन टर्म्स ऑफ मेजरेबल प्रॉपर्टी कॉल्ड ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. तर हे जे ऑप्टिकल आयझोमर्स असतात तर त्यांच्या ज्या प्रॉपर्टी मेजरेबल जी प्रॉपर्टी असते ती डिफर असते, त्याला आपण ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी असं म्हणतो. टू अंडरस्टँड ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी वी मस्ट नो द प्लेन पोलराइज लाईट. तर आपल्याला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी समजण्यासाठी आधी प्लेन पोलराइज लाईट ही कन्सेप्ट आपल्याला समजावी लागेल. प्लेन पोलराइज लाईट An ordinary light consists of electromagnetic wave having oscillation of electric and magnetic field in all possible plane perpendicular to direction of propagation of light. ऑर्डिनरी जे लाईट असतात ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतात, त्यांच्यात ऑसिलेशन होतं इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डचं, आणि पॉसिबल आहे ऑल पॉसिबल प्लेन ते परपेंडिक्युलर असतात. इच अदर काय असतात परपेंडिक्युलर असतात टू डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ लाईटची. When ordinary light is passed through the Nichols prism, जेव्हा ऑर्डिनरी लाईट हा निकोल प्रिझममधून पास केला जातो, इथं आपल्याला दाखवलेला आहे क्रॉस सेक्शन ऑफ ऑर्डिनरी लाईट आहे तो निकोल प्रिझममधून जातो आहे आणि तो क्रॉस सेक्शन ऑफ प्लेन पोलराइज लाईट आपल्याला मिळतो आहे. तर जेव्हा ऑर्डिनरी लाईट हा पास होतो निकोल्स प्रिझममधून, ऑसिलेशन ओनली इन वन प्लेन इमर्ज आउट. ऑसिलेशन्स जे होतात त्याचं फक्त वन प्लेन इमर्ज आउट बाहेर येतो. Such a light having oscillation only one plane perpendicular to direction of propagation of light is known as plane polarized light. म्हणजे निकोल प्रिझममधनं पास झाल्यानंतर जे ऑसिलेशन असतं तो फक्त परपेंडिक्युलर येतो डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ लाईटला, वन प्लेन फक्त परपेंडिक्युलर आहे, त्याला आपण प्लेन पोलराइज लाईट असं म्हटलं जातं. बघा इथं डायग्राममध्ये आपल्याला क्लिअरली दिसेल, इथं ऑसिलेशन सगळ्याकडे होते पण इथं ऑसिलेशन फक्त परपेंडिक्युलर टू प्लेन पोलराइज लाईटलाच होत आहे. When an aqueous solution of certain organic compound like sugar, lactic acid is placed in the path of the plane polarized light, the transmitted light has oscillation in different plane than the original. म्हणजे शुगर लॅक्टिक ॲसिडचे जे ॲक्वास सोल्युशन आहेत यांना आपण ऑर्गॅनिक सोल्युशन असं म्हणतो. हे जर आपण प्लेन पोलराइज लाईटच्या पाथमध्ये जर आपण प्लेस केले तर जो ट्रान्समिटेड लाईट आहे त्याचं जे ऑसिलेशन आहे तर ते डिफरंट प्लेनला होतं, ओरिजिनल प्लेनपेक्षा ते डिफरंट प्लेनला होतं. इन अदर वर्ड द इन्सिडंट लाईट अंडरगो रेडिएशन ऑफ इट्स प्लेन ऑफ पोलरायझेशन. याच्यामध्ये जर वेगळ्या शब्दात सांगायचं असेल तर जे इन्सिडंट लाईट असतो त्याचं रेडिएशन होऊन प्लेन पोलरायझेशनला होतं. द प्लेन पोलरायझेशन रोटेट आयदर ऑफ द राईट, त्याला आपण क्लॉकवाईज म्हणतो, और लेफ्ट अँटी क्लॉकवाईज. म्हणजे जे प्लेन पोलरायझेशन एकतर राईटला म्हणजे क्लॉकवाईज रोटेट होईल किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेट होईल. दिस प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स बाय विच इट रोटेट प्लेन ऑफ पोलरायझेशन इज इन्सिडंट प्लेन पोलराइज लाईट इज नोन ॲज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. तर हे जे ही जी प्रॉपर्टी असते सबस्टन्सला की ज्याच्यामुळे त्याचं प्लेन ऑफ पोलरायझेशन इन्सिडंट प्लेनचं पोलराइज लाईटमुळे रोटेट होतो, त्याला आपण ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी असं म्हणतात. द कंपाऊंड विच रोटेट द प्लेन पोलराइज लाईट आर कॉल ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. म्हणजे असा कंपाऊंड की ज्याचा प्लेन पोलराइज लाईट हा रोटेट होणार आहे त्याला आपण ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड म्हणतात. अँड दोज विच डू नॉट रोटेट इट ॲट ऑप्टिकली इनॲक्टिव्ह कंपाऊंड. आणि ज्या कंपाऊंडचं प्लेन पोलराइज लाईट रोटेट होणार नाही
त्याला आपण ऑप्टिकली इनएक्टिव्ह कंपाऊंड असं म्हटलं जातं. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ अ सबस्टन्स इज एक्सप्रेस न्यूमेरिकली इन टर्म्स ऑफ ऑप्टिकल रोटेशन. आता ही जी ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी असते सबस्टन्सची ती न्यूमेरिकलमध्ये असते, त्याला आपण ऑप्टिकल रोटेशन्स असं म्हणू शकतो. द अँगल through which substance rotate the plane polarized light on passing through it is called as optical rotation. आता किती अँगल तो रोटेट झाला, प्लेन पोलराइज लाईटचा किती अँगल रोटेट झाला त्याला आपण ऑप्टिकल रोटेशन म्हणतो. इन अकॉर्डन्स विथ द डायरेक्शन ऑफ ऑप्टिकल रोटेशन ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स इज आयदर डेक्स्ट्रो रोटेटरी और लेवर रोटेटरी. आता कुठल्या दिशेने तो रोटेट झाला त्याच्यानुसार त्याचे दोन टाईप असतात, डेक्स्ट्रो रोटेटरी किंवा लेओ रोटेटरी असं आपण त्याला म्हणतो. अ कंपाऊंड विच रोटेट प्लेन पोलराइज लाईट टुवर्ड्स द राईट इज कॉल्ड डेक्स्ट्रो रोटेटरी. समजा एखादा कंपाऊंड आहे तो रोटेट झाला प्लेन पोलराइज लाईट राईट साईडला, त्याला आपण डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणतात. तो डिनोट केला जातो डीने किंवा प्लस साईनने. कंपाऊंड विच रोटेट प्लेन ऑफ पोलराइज लाईट टुवर्ड्स लेफ्ट. समजा कंपाऊंडचा प्लेन पोलराइज लाईट रोटेट झाला लेफ्ट साईडला, त्याला आपण लेओ रोटेटरी म्हणतो. त्याला डिनोट करतात एलने किंवा निगेटिव्ह साईनने. आयझोमेरिझम इन विच आयझोमेरिक कंपाऊंड हॅव डिफरंट ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी इज नोन ॲज ऑप्टिकल आयझोमेरिझम. आयझोमेरिझममध्ये जे आयझोमेरिक कंपाऊंड असतात त्यांची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी जर डिफरंट असेल तर त्याला आपण ऑप्टिकल आयझोमेरिझम असं म्हणतो. जे फ्रेंच सायंटिस्ट होते लुईस पाश्चर फर्स्ट रिकग्नाइज दॅट ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीज असोसिएटेड विथ सर्टन टाईप ऑफ 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ अ मॉलिक्यूल. म्हणजे त्यांनी सगळ्यात अगोदर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ही आपल्याला 3D डायमेन्शनल स्ट्रक्चर मॉलिक्यूलची आपल्याला शो केली. पाश्चर्स इंट्रोड्यूस द टर्म इनॅन्शोमर फॉर ऑप्टिकल आयझोमर्स हॅविंग इक्वल अँड अपोजिट ऑप्टिकल रोटेशन. जर एखाद्या कंपाऊंडचं जे ऑप्टिकल आयझोमर्स जे असतील ते इक्वल मॅग्निट्यूड आणि अपोजिट रोटेशन असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इनॅन्शोमर्स असं त्याला म्हटलं जातं.